त्याचा क्वेश्चन पेपरमध्ये 2 पार्टमध्ये क्वेश्चन्स असतात, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये 4 विषय दिलेले असतात, पार्ट बी मध्ये 4 विषय दिलेले असतात. ह्याच्यातला एक विषय निवडून त्याच्यावरती 125 मार्काचा निबंध सेपरेटली लिहायचा, रफली 12.5 पेजेस. रफली सांगतोय, हा लक्षात. रियालिटीमध्ये 1250 शब्द असं आहे ते. एका पेजवरती 100 शब्द बसतील असं मी गृहीत धरतोय. हालाकी काही जणांचे कमी बसतात, मीच आहे त्याच्यातला एक. मी जेव्हा लिहायचो तेव्हा माझे समवेअर अराउंड 78, 70 ते 80च्या दरम्यान शब्द बसायचे त्याच्यावरती, असं समजा तुम्ही. हा लक्षात. तर मला 15-16 पेजेस पर्यंत जावं लागायचं. हा लक्षात घे. बट पॉईंट इज 12.5 पेजेस डोक्यामध्ये ठेवूया. हा लक्षात घे. येस. आणि परत पार्ट बी जो आहे, हा पार्ट ए असतो, त्याच्यातला एक निबंध लिहिला. पार्ट बी मध्ये परत 4 विषय असतात, त्याच्यातला एक निवडायचा, त्याच्यावरती परत 125 मार्काचा अजून एक निबंध लिहायचा, तो पण रफली तेवढ्याच पेजेसचा, तेवढीच शब्दसंख्या असलेला असा असतो. 2 निबंध लिहायचे. बऱ्याच जणांना असं वाटतं की होऊन जाईल. मी तुम्हाला आता एक ओपन चॅलेंज देतो. आजचं लेक्चर झालं की तुम्ही हे करा, स्वतःवरती 1250 शब्दांचा निबंध लिहा. जमतं का बघा. तुम्ही स्वतःला किती ओळखता हा एक भाग त्याच्यातला. लक्षात घे. आणि दुसरा भाग तुम्हाला या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये कितपत लिहिण्याचं कौशल्य प्राप्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. स्वतःबद्दल सगळं माहिती असताना सुद्धा, स्वतःच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा स्वतःवरती 1250 शब्द लिहायला जड जातं. त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज लागेल की बाबा हा जो युपीएससीचा किंवा एमपीएससीचा निबंध लिहायचा आहे, हा निबंध प्रचंड मोठा असतो. प्रचंड मोठा म्हणजे घाबरायचं का नाही. एक विशिष्ट पद्धतीने, स्ट्रक्चर्ड पद्धतीने आपण जर गेलो तर तुम्हाला छान पद्धतीने ते सोडवता येऊ शकतं. आलं लक्षात. ओके. येस.